दिवस इकडचा तिकडे कसा जातो कळतही नाही. बरं, दिवसभर राबून रात्री झोपताना असंच वाटतं की हे काय काय केलं आपण. ही असली फुटकळ कामं करण्यापेक्षा माझ्याबरोबर भंतेंकडे येतेस. भंते? हां, भंते म्हणजे आमचे गुरुच म्हण. म्हणजे कोण? तुला काहीच माहित नाहीये का? नाही. कुठल्या जगात राहतेस ग तू? खरं सांगू का, स्वतःच्याच जगात स्वतःच्याच प्रश्नात एवढी गुंतून पडलेली असते ना की बाकी कसल्याचीही जाणीव नाहीये. सांग ना, मी एक अडाणीच आहे. सांगते, ऐक. माझं पूर्ण नाव विमलकांती. आम्ही बौद्ध आणि भंते आमचे गुरु. तुला सांगते वसुमती, तू त्या माणसाला बघून थक्क होशील. तू इतका निर्मळ आणि इतका तेजस्वी माणूस बघितलाच नसशील. तू असं कर, तू माझ्याबरोबर विहारातच चल. विहार? हां, भंतेंनी स्थापन केलाय. आम्ही सगळे तिथेच काम करतो ना. पण मी काय करणार तिथे? भंतेंना आता दिसत नाही. ते एक पुस्तक लिहित आहेत, त्यासाठी त्यांना एक टायपिस्ट हवाय. ते सांगतील ते फक्त टाईप करायचं. दुपारच्या 2-3 तासाचं काम आहे. तू अमेरिकेत शिकली आहेस, इंग्रजी छान वाचू बोलू शकतेस. मी तुला सांगते, हे काम करून तुला खूप मनशांती मिळेल आणि भंतेंना भेटल्यावर तर फारच छान वाटेल. कल्पना वाईट नाहीये, पण आई, आई. काय ग? आई, कांतीने दुपारची नोकरी आणली आहे माझ्यासाठी. हो का? कसली? लेखनिकाची आहे. ताशी 50 रुपये मिळतील. दुपारचे 2-3 तास काम आहे. नाहीतरी दुपारचा वेळ मला मोकळाच असतो. शिवाय थोडे पैसेही येतील. मला वेगळं घर करता येईल. तुमच्या चांगुलपणावर किती दिवस विसंबून राहायचं मी. आणि आदित्यचाही. आणि तुम्हाला एक छान घरही होईल ना यायला जायला. अगं, पण मी घराबाहेर पडते का कुठे? मग घेऊ काम? आई, तुझं मत विचारतेय मी. तुझी तू मुक्त्यार आहेस, काहीही कर. मागे एकदा मुंबईला MSW करायला जाऊ का असं म्हटल्यावर हेच म्हणाली होतीस, आणि आताही तेच. ठीक आहे, मी इथे असेपर्यंत स्वयंपाकाचं सगळं बघेन ठरल्याप्रमाणे. संध्याकाळी 5:30-6 वाजले तरी जेवायला उशीर होणार नाही. ठीक आहे. चल, ठरलं तर मग. चल, हा सगळा आमचा विहाराचा परिसर आहे. भरपूर झाडी लावली आहे, त्यामुळे संध्याकाळचं फिरायला फार छान वाटते. तिथे दिसतंय ते ध्यान मंदिर. फिरल्यानंतर मग आम्ही तिकडे ध्यानाला बसतो. ये, तुझी ओळख करून देते. सर्व मित्रा. अरे ये विमलकांती, ये. पद्मा. ही वसुमती. मी तुला म्हटलं नव्हतं भंतेंना लिखाणासाठी हवी होती. नमस्ते. नमस्ते वसुमती बेन. ही पद्मा, माझी पत्नी. ही वसुमती. हो, समजलं. कांतीने सांगितलं होतं ही येणार आहे म्हणून. तुम्ही चला पुढे. हो, भंते वाट पाहतायत. हो हो, चला मी ओळख करून देतो. चल. या. सर्वमित्र, ये. तुम्हाला भेटायला. Basmati, Borobar? हो. Baito. Let me explain to you what I need someone for. I'm writing a book on Aravadatu.
This is one of the spheres in existence where living beings stay. I will dictate a few pages to you every day. Then we can edit or we can add or delete more. कांतीचे गुरु, बौद्धांचे पुढारी म्हणून धर्मकीर्ती कसे असतील ह्याबद्दल मनात काहीच कल्पना केल्या नव्हत्या. पण केल्या असत्या तरी ह्या व्यक्तीची मूर्ती मनश्चक्षुंपुढे उभी राहण्याची काहीच शक्यता नव्हती. Basumati? Surprised? हो. After so many years, I am as good as Indian. Samvitra, show her the machine. हा आमचा कम्प्युटर. इंग्लंडमधल्या विहारांनी भन्तेंना भेट दिलाय. पूर्वी ते स्वतःच टायपिंग करायचे, मग त्यांच्या ज्या काही चुका आहेत त्या आम्ही दुरुस्त करायचो. Not anymore. पण आता त्यांना अजिबात दिसत नाही, म्हणून हा कम्प्युटर. तुला चालवता येतो ना? हो. अरूप धातू ना? हो, Arupa Dhatu. माझी काय होतंय? बरं वाटत नाही का? खूप उदास वाटते रे. आदित्यची आठवण येते. रघुनाथ, वसुमतीने इथे यायलाच हवं. होय माझी. छोट्या साहेबांसाठी तरी त्यांनी इथे यायला हवं. काही कळेनासच झाले. वसुमती दिवसेदिवस रमते तिथं. मला तर भीती वाटते रघुनाथ, ती तिथं आलीच नाही तर. नाही माझी, हो असं नाही होणार. भाभी इथं नक्की येतील. असं म्हणता म्हणता किती दिवस गेले. काही करून वसुमतीला इथं आणायलाच हवं. रघुनाथ. जी माझी. तू वसुमतीला एक तार कर. करतो की. पर काय लिहू? ली, माझी आजारी आहे, तू लवकर ये. माझी आज ठीक आहे, करतो. नाही, नको 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 नकोच ते. खोटं बोलून काही निभावणार नाहीये. नाही तशी अंतरून धरणे एवढी मी खिन्न आणि उदास आहे रे. पण आजारी थोडीच आहे. आणि तिची बिचारीची किती ओढाताण होत असेल. तिला कुठे वेळ आहे इथे यायला. हा गुंता कसा सोडवायचा? माझी, तुम्ही काय बी चिंता करू नका. मला विश्वास आहे भाभी छोट्या साहेबांनी घेऊन इथं नक्की येतील बघा. तुला खरंच असं वाटतंय? होय माझी. आता कसं कवा मला बी नाही माहित, पर मला खात्री वाटते ते इथं नक्की येतील बघा. तुझ्या तोंडात साखर पडो. अरे असाच काहीतरी चमत्कार व्हावा आणि हा गुंता सुटावा.
वसुमतीचं पत्र आलंय. तिने दुसरी पार्ट टाइम नोकरी धरलीये. आता ती तिथे आणखी रुळणार. काहीतरी कर रे बाबा. पण तसं म्हटलं तर यावेळेचं पत्र थोडं सविस्तर आहे. दिवाळीच्या सुट्टीत येईन म्हणते ती. देवा, तुझ्यामुळे तर हा बदल घडत नाहीये ना. Buddha was sitting under a tree one day with his chief disciple Ananda by his side. While sitting there, a man walked up, spat on Buddha, and Ananda became very angry. Buddha looked up and said, "Is that all you have to say to me?" The man went home. He came back the next day and fell at Buddha's feet. Buddha said, No. Just before you came, I was sitting here wondering if there was any more anger left in me. Buddha, Vasumati, it's enough for today. आज फारच लवकर थांबलात बनते. Vasumati, tum theek ho na? Is anything wrong with you? मला काय धाड भरली. Is Aditya okay? Is Maji okay? You should go and meet her, Vasumati. म्हणते मला व्याधी नाहीये, पण व्यथा तर आहेच. त्यांच्याकडे जावं, त्यांना भेटावं, त्यांची सेवा करावी हे मलाही कळते. पण जायचा निश्चय होत नाही. त्यांच्या मुलाच्या मृत्यूला दुरान्वयाने का होईना पण त्या जबाबदार आहेत असं मला वाटतं. तर मी त्याला सावरायला हवं होतं, सुधारायला हवं होतं असं त्यांना वाटल्या वाचून राहील का? मग ही अढी सुटायची कशी? आणि आदित्यचाही विचार मला करायला हवाच. If you need any help at any point, you will let me know. All right? म्हणते आईकडे राहणं फार जड जातं. जडच काय, पण अशक्य. पण मग Vasumati, I am really sorry for you. Let me see what I can do. Okay. See you tomorrow. Janahita? Janahita, idhar aao. Ashuan, Ashuan. We have to write a letter, huh? Majji, it isn't very important that you come soon. धन्वंतीबेनना त्यांचा बंधू धर्मकीर्ती याचे अनेक नमस्कार. आपला परिचय नसतानाही हे पत्र लिहितोय म्हणून क्षमा करावी. आपणा दोघांशी प्रिय असणाऱ्या वसुमती संबंधी काही लिहायचे आहे म्हणून ते वाचल्यावर तर क्षमेची अपेक्षा सार्थ ठरेल या खात्रीने ही सुरुवात. फार बारकाव्यात न शिरता म्हणतो की ते वसुमतीचे हाल होत आहेत.
असे मानहानिकारक आणि ओढग्रस्तीचे जीवन तिने घालवावे याचा मला मनापासून खेद आहे. पुष्कळ विचारांती मला वाटते की तुम्ही येऊन जर तिला आपल्याकडे घेऊन गेलात तर तिच्या आयुष्याला काही एक योग्य वळण लागेल. काय झालं? छोटे साहेब भाभी बऱ्या आहेत ना? अरे अरे बऱ्या म्हणजे काय, छान आहेत. खूप छान शकून आहे रे. तुझ्या हातूनच व्हायचा होता तो. काय काय झालं काय? मी 2 दिवस पुण्याला जाऊन येते. बरं. तुझ्या भाभीला घेऊन येते. या घराची रेया गेली होती रे मालकीने वाचून. रेयाच केली होती. खरंच भाभी यायला हव्यात इथं. येईल ना, तीही येईल आणि तिच्या बरोबर तुमचे धाकटे साहेबही येतील. The Buddha then asked them a very personal question. Do you admit, monks, that I have never spoken anything like this before? They were struck by such straightforwardness and knew how sincere and earnest he was. बुद्धांची इच्छा होती की या जगात कोणीही दुःख वगैरे सहन करू नये आणि तेच त्यांनी सगळ्यांना समजवायचा प्रयत्न केला आणि त्याचसाठी त्यांनी सगळ्या देशात प्रवास केला. हो ना? Then Buddha delivered them his first sermon, known as Dhammaka Pavatna Sutta. कौन है? मी माझी वसुमतीची सासू. Yeah, I was waiting for you. आता बोला भाऊ. Sister, relax. Have some tea and something to eat. We have a lot to discuss later on, huh? Sarvamitra, chai. म्हणते पाहुणे येणार हे अगोदरच का नाही सांगितलं? म्हणजे पद्माला सांगून ठेवता आलं असतं. ठीक आहे, चहा घेऊन झाला की मी आमच्याकडेच घेऊन जाईन त्यांना. I was not aware of the day and the time. Am I causing Padma inconvenience? I'm sorry. माफ करा ना. शेषाव गैरसोय कसली? शेवटी वसुमतीची माणसं म्हणजे आमचीच माणसं. We will talk in the morning. Vasumati will be coming. Now it's time for meditation, huh? बरं म्हणते. I am your brother, Baru. Bunty is for others.